प्रियाने केला घरामध्ये आरडाओरडा आणि दुसरीकडे महिपत कोर्टामध्ये नागराजची कबुली देणार की नाही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडं प्रियाच्या कपाटातून महिपतचा फोन गायब झालेला असतो, पण तिला सायलीवर संशय येतो की हा फोन माझा तिनेच घेतला असेल. तिचा फोन गेलेला असतो म्हणून ती खूप रागात असते. त्यावेळी प्रिया कसलाही विचार न करता बाहेर जाते आणि म्हणते, बाहेर या, सगळे बाहेर या, आत्ताच्या आत्ता, अशी जोरजोरात ओरडू लागते. त्यावेळी घरातील सर्व लोक तिथं जमा होतात. पूर्णाजी म्हणते, प्रिया एवढा आवाज का वाढवलाय? तेव्हा प्रिया रागात असते आणि म्हणते, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की माझ्या खोलीमध्ये गेलेलं मला चालत नाही. माझ्या खोलीमध्ये कोणीतरी माझं कपाट उघडलंय. कोण आहे ते आत्ताच्या आत्ता सांगा. त्यावेळी पूर्णाजी म्हणते, आवाज खाली, तुझ्या कपाटामधून काही चोरीला गेलंय का? तेव्हा प्रिया कशी सांगणार की महिपतचा फोन चोरीला गेलाय. त्यामुळे ती पूर्ण आजीला म्हणते, हात जरी लावला तरी ती चोरी नाही का? त्यावेळी कल्पनाला समजते की काहीही चोरीला गेलेलं नाहीये. तेव्हा पूर्ण आजी कल्पनाला म्हणते, अजून काय बोलायचंय का तुला? त्यावेळी प्रियाला कळते की मी बोललेलं कोणीही ऐकणार नाहीये. त्यामुळे ती रागारागात तिच्या रूम मध्ये निघून जाते. दुसरीकडे महिपत नागराजची कबुली कोर्टामध्ये देणार असतो. त्यासाठी चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि सांगतो की आपल्याला कोर्टाची तारीख आजची मिळाली आहे. तू आणि सायली वहिनी लवकरात लवकर कोर्टामध्ये पोहोचा. मी पण पोहोचतोय. कोर्टामध्ये पोहोचल्यानंतर महिपत जज समोर म्हणतो, तो अपघात मीच घडून आणला होता. त्यावेळी अर्जुन त्याला प्रश्न विचारतो, कोणाच्या सांगण्यावरून? तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोडमध्ये आपल्याला कळेल की हा महिपत नाग्याबद्दल काय बोलणार की नाही. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल.